रायगड दर्शन आटपून परतीच्या प्रवासाला निघालेल्या अहिल्यानगर येथील शिवभक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला पुनाडे घाटात भीषण अपघात झाला। अवघड वळणावर टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने गाडी उलटली। या अपघातात एकूण 18 प्रवाशांपैकी 5 जण जखमी झाले असून त्यातील 3घांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। अहिल्यानगर येथून 18 शिवभक्त टेम्पो ट्रॅव्हलरने किल्ले रायगड दर्शनासाठी आले होते। सोमवारी सायंकाळी दर्शन घेऊन माणगाव मार्गे पुण्याकडे परतत असताना रायगड माणगाव रस्त्यावरील पुनाडे घाटात एका अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले। प्राथमिक माहितीनुसार टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडली। गाडी उलटल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। या अपघातात 5 जण जखमी झाले असून त्यापैकी राहुल नागरे, अमोल फडतरे, आसाराम तोगे या 3घांना पुढील उपचारासाठी माणगाव येथे हलवण्यात आले आहे। इतर 2 किरकोळ जखमींवर पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती महाड तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार मोरे यांनी दिली आहे। अपघाताची माहिती मिळताच किल्ले रायगड येथील हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर देशमुख, सिराज सय्यद व अन्य पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। रात्रीची वेळ असल्याने संघटनेच्या वतीने जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत करण्यात आली। तसेच इतर शिवभक्तांसाठी चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय करून माणुसकीचे दर्शन घडवले। या प्रकरणी महाड तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।